स्पोर्ट्स सायकल आहेत. तरी सर्व आमचे समालोचक आहेत बघा, 4 समालोचक आणि डीजे मास्टरसाठी ते 2500 रुपयाचं बक्षीस सतीश शेठ मात्रे साहेब साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडचे MD यांच्या वतीने 2500 रुपयाचं बक्षीस इथे आलेलं आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. भौतिकेचे पवित्र तब राखिले, स्वराज्य स्वप्न तब साकारिले, गरजून या केलाशी हिंदुत्सव साजरा, शिवराया तुझं त्रिबार मानाचा मुद्रा. सकाळचं सत्र तुम्ही पाहतात. सकाळ हसरी असावी, शिवरायांची मूर्ती डोळ्यासमोर दिसावी, मुखी असावे जगदंबेचे नाव, मग होईल तुमचे सर्व सोपे काम. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. जमलेल्या सर्व तमाम कडे रसिकांचं आणि युट्यूबच्या माध्यमात येतात, फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं जय गणेश्वर क्रिकेट संघ दानसर आयोजित साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. बघा, जे सर्व नियम आहेत आज खरं तर डोंबिवली ग्रामीण टेनिस क्रिकेट आमचे 40+ ज्यांच्या वतीने जेवढे नियम आहेत ते नियम लागू केले जातील. या स्पर्धेमध्ये 2 संघांना एक रिव्ह्यू दिला जाणार आहे. बघा, एक रनआउट आणि विमरसाठी फक्त तुम्हाला रिव्ह्यू देण्यात येणार आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्या. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. आतापर्यंत बॉल फेकले गेले तर एकूण 5 धावा सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. सलामीसाठी दोन्ही फलंदाज, एका बाजूला संघ जुनी डोंबिवली विरुद्ध अंतारली अशी लढत आहे. बघा, आईबा झेल प्रेक्षकांना 500 रुपयाचं प्राइज आहे. सन्माननीय गणेश दादा पोरजी यांच्या वतीनं प्रेक्षकांना आईबा झेलसाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. समोर खेळतात ऑन साईडला चेंडू चाललाय. यावेळेस मिड विकेट मध्ये डीप मिड विकेटला बॉल जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा एकवडल्या आणि 2 धावेनं संघ पोहोचतोय. टीमची टोटल धावा संख्या आपण पाहिली तर एकूण तर योगेश इथे बक्षीस आलेले आहे बघा. प्रेक्षक कमाल झेलसाठी, आयवा झेलसाठी उमेश माली आणि धनंजय पोरजी यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. टोटल महागुरु 1500 रुपयाचं प्राइज कॅश प्राइज या ठिकाणी प्रेक्षकांसाठी. चांगला चेंडू. यावेळेस मात्र आपण पाहतो पंचांचा इशारा, बाईट बॉल चाललाय. रन्स 1+1 अशा प्रकारे संघ पोहोचलाय 9व्या धावसंख्येवरती. दोन्ही संघ आपण 12वे प्रतिनिधी. तर सन्माननीय गोमेश्वर माली आणि धनंजय पोरजी यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल आईवा जेलसाठी. गोमेश दादा मनपूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि गणेश दादा पोरजी यांच्याकडून 500 रुपये अशा प्रकारे एकूण 1500 रुपयाचं प्राइज आता प्रेक्षकांना आईबा जेलसाठी. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची याचा डोळा. आणि आपण पाहतोय साक्षी स्टार चषक 2025 चा शानदार सोहळा. क्रिकेटचं भव्य दिव्य आयोजन, दमदार प्रतियोगिता आपण पाहतोय. सन्माननीय 10 धावा झाल्यात. येस, बॉल चाललाय पाठीमागे, धन 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 करत लॉंग स्टॉपला सीमा रेखा बाहेर. पंचांचा 22चा इशारा, 4 रन. सतीश म्हात्रे दिसाया साधा भोळा, भारी माणूस हाय तो भला, त्याला गणपती बाप्पा यो पावला, रायगड ठाण्यात फेमस झाला, त्याला गणपती बाप्पा यो पावला, रायगड ठाण्यात फेमस. सुंदर संगीत सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो. या स्पर्धेचे दमदार आयोजक मित्र खरं तर सतीश दादा म्हात्रे, एक असे व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा. आणि खरं तर आज या स्पर्धेचा पहिला दिवस मान्यवर तुम्ही पाहतात. आज या ठिकाणी भरपूर संख्येने उपस्थित झाल्यात. त्या सगळ्या मान्यवरांचं सतीश दादांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. आणि बॉलला लॉब केलाय बाउंड्री लाईनच्या वरन, हवाई सफर, बॉल सीमारेखा बाहेर, षटकार.
सतीशदादा म्हात्रे यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आज या स्पर्धेतला पहिला दिवस आणि नक्कीच सुंदर स्पर्धा पाहायला मिळेल. आज जरी 40+ क्रिकेट असलं तरी पण आज तुम्हाला स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळतंय. खरं तर जुनं क्रिकेट ओल्ड इज गोल्ड म्हटलं जाते. मगर आज जुनं क्रिकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. कारण पूर्वी हेच खेळाडू मैदानात उतरताना आपण पाहिलेत. एका बॉलवरती दिवसभर क्रिकेट खेळणारे हे खेळाडू आज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गोटीराम गायकर अंतरली यस अंतरली संघ आपला 12 प्रतिनिधी असेल तर आपण पाठवून द्या. यस ओके चला सामना सुरू होतो. एक पहिला षटक समाप्त झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. बॉल चांगला यावेळी मात्र कबर पॉइंटला झेल टिपलाय. सुपर झेल. मी आत्ताच सांगितलं की ओल्ड इज गोल्ड आणि जुनं ते सोनं असं म्हटलं जातंय. इथे टिपलाय पहिला झेल. फलंदाज बाद. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो. आणि बघा समालोचक सर्व सिनियर आहेत. नेहमी डे नाईट सेवा करतात. चेंडू टाकताना कोणी बोलणार नाहीये. परंतु साऊंड सिस्टीमला आमची विनंती आहे पहिले जो आवाज होता तोच आवाज ठेवा. खेळाडू सर्व समालोचकांनी जर साऊंड सिस्टीमचा आवाज कमी असला तर नाईटला संध्याकाळी समालोचकांना जायलाच नको. म्हणून तुम्हाला समालोचकांना साऊंडचा आवाज वाढवा. फलंदाज बाद झाला. पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर झाला. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली फक्त 20 धावा अपरगती लागलेत. आज एकूण धावसंख्या जर आपण पाहिली स्कोरबोर्ड होती धावा लागतात त्या 20 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. नवीन बॅट्समन मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक दुसऱ्या विकेट असताना पहिला बॉलवरती विकेट गोटीराम गायकरनं प्राप्त केली. बाबर सर्कलचं दुसरं षटक. बॉल चांगला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला आवाज पर्यंत त्यांना आयोजकाला नाहीये. स्वतः आयोजक आहेत त्यामुळे त्यांना प्राइज नसेल. आणि योगेश या जागी जर दुसरी कोणती व्यक्ती असती प्रेक्षक असता तर आमचे गोमेश शर्माली धनंजय फोर्जी यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र जिंकलं असतं. बघा आयोजकांना आयवाजेल प्राइज नसेल या गोष्टीची नोंद घ्या. कारण आपण आयवाजेल प्राइज हे प्रेक्षकांसाठी ठेवलं त्यामुळे प्रेक्षकांसाठी या ठिकाणी प्राइज असेल. 1500 रुपयाचा आयवाजेल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दमदार आयोजन गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. मित्रांनो क्रिकेटची पंढरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण तुम्ही स्पर्धा पाहतायत फक्त 3 दिवसाची मागरू आणि स्टँडर्ड क्वालिटीचं आयोजन. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा पॉइंट कव्हर पॉइंट मध्ये खेळलाय. शतक थोडेसे फंबल झाले तोपर्यंत इथे दुसऱ्या धाबेसाठी कॉल दिलाय आणि ते फलंदाज बाद. धावचीत स्वरूपामध्ये मैदान सोडावं लागेल जयवंतला ज्यानं एका षटकार खरंच कौतुक केलं पाहिजे. महागुरु 3 दिवसीय स्पर्धा आणि एवढं स्टँडर्ड क्वालिटीचं आयोजन आजवर टेनिस क्रिकेटमध्ये कुठे पाहायला मिळत नाही. सतीशदादांचं कौतुक केलं पाहिजे. त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं पाहिजे. आणि आज पहिल्या दिवसामध्ये बघा स्पर्धा आणि खरं तर मेन म्हणजे सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था उत्तम पद्धतीनं या स्पर्धेमध्ये रोज केली जाते. आणि खरं तर दादांचं कौतुक करूया. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व म्हणजे सतीश म्हात्रे इनामपुरी. योगेश खऱ्या अर्थाने बघा सतीशदादा म्हात्रे साहेबांची एक चांगली संकल्पना आहे. अनेक ठिकाणी मान्यवरांचा सन्मान करताना शाल श्रीफलचा आपण खऱ्या अर्थाने वापर करतो. परंतु यावेळेस त्यांची एक आगली वेगळी संकल्पना आहे. मनुष्य हा खऱ्या अर्थाने शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहावा याकरता ती स्वरूपात
जी गरम पाण्याची बॉटल्स आहे खऱ्या अर्थाने त्याचा वापर मात्र आपल्या घरगुती आपल्याला स्वतःला परिवाराला करता येईल आणि ती संकल्पना आमचे सतीश म्हात्रे साहेब साक्षी स्टार चे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत त्यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेले चांगले शारीरिक दृष्ट्या अगदी सुंदर संकल्पना आहे महागुरु कौतुक करायला पाहिजे आज शब्दच उरले नाही आपल्याकडे खरोखर अगदी कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे चला मैदानावरती जाऊया खडी बाद झाले 2 आणि धावसंख्या धावपडकावरती 27 रन टीमचे टोटल ओव्हर नंबर सेकंड तुम्ही पाहतायत मैदानावरती बॉल चांगला फुलटॉस समोर खेळतायत ऑन साइडला फिल्डर आहे लॉंग ऑन रिझन मध्ये एक सिंगल मिळाली सिंगलच्या मदतीनं टीम टोटल 28 धावेवरती 28 लॉस ऑफ 2 विकेट आज 40+ संघ तुम्ही पाहतात अंतारली विरुद्ध जुनी डोंबिवली म्हणजे आज डोंबिवली 40+ क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हे 8 संघ मैदानात उतरणार आहेत चांगली संकल्पना केल्या दादा पोर्जेचं कौतुक केलं पाहिजे केशव दादाचं कौतुक केलं पाहिजे कारण सातत्याने आपण म्हणतो ना की रायगड आणि ठाणे हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि आज ते पाहायला देखील मिळते उद्या रेग्युलर संघ या स्पर्धेमध्ये खेळतील परवाही रेग्युलर संघ खेळतील एकूण 3 दिवसाची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा चला वेळ घेऊ नका प्लीज सहकार्य करा कारण एवढा वेळ आम्ही तुम्हाला देणार नाहीत 5 षटक तुम्हाला केवळ 25 मिनिटांचा टायमिंग असेल बॉल चांगल्या समोर खेळतात ऑन साइडला फिल्डर आहे जोपर्यंत डीप मध्ये बॉल उचलून फेक करे तोपर्यंत एक सिंगल आली सिंगलच्या मदतीने टीमचे टोटल धावा फलकावरती धावा लागलेत 29 रन या षटकामध्ये लास्ट चेंडू असेल पहिल्या ओव्हरमध्ये आपण पहिल्या 20 धावांची लयलूट झाली दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत तर खरं तर 90 धावा त्याने खर्च केली त्यांनी आतापर्यंत 29 लॉस ऑफ 2 विकेट अशा प्रकारे धावा संख्या बॅटिंग करत असताना जुनी डोंबिवली संघ यावेळेचा चेंडू चांगला होता ऑन साइडला खेळायचा प्रयत्न परंतु बॅट चेंडूचा व्यवस्थित संपर्क नाहीये दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करत असताना जुनी डोंबिवली टीमने बनवल्यात 31 धावा तर गडी बाद झाले 2 झेल प्रेक्षक कमाल अर्थात प्रेक्षक कमाल झेलसाठी गोमेश माली आणि त्यांचे परममित्र धनंजय पोरजे यांनी जे 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आयवा झेल मात्र मामा परिवारासाठी नसेल मात्र संपूर्ण डान्सर गावातील इतर आमचे सर्व सहकारी असतील तुमच्यासाठी ते बक्षीस असणार आहे चला मान्यवरांचा यथोचित सन्मान आपण करणार आहोत सतीश दादांनी सांगितलेलं आहे मान्यवर खूप वेळ झाली आणि त्यांना इतर कार्यक्रमासाठी वेळेवर जाणं गरजेचं आहे निश्चित स्वरूपात लाईव्ह चॅट सुद्धा बंद असेल तर या ओव्हर नंबर 3 चिंतामणचा वापर केलाय तिसरे षटक फेकण्यासाठी चिंतामण आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक मध्ये आले चांगली स्पर्धा आज पाहायला मिळते स्पर्धेतलं पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये ही क्रिकेटची भव्य दिवस स्पर्धा पाहायला मिळते सर्वांचं आपण स्वागत करूया ओव्हर नंबर 3 साठी चिंतामणचा वापर केला पहिला चेंडू त्याने डॉट फेकलाय दमदार स्वरूपात एका बाजूला टीम जुनी डोंबिवली आणि दुसऱ्या बाजूला टीम तुम्ही अंतारले अशा प्रकारे 2 संघ पाहतात दोन्ही संघाला आपण लाख लाख शुभेच्छा देऊया विश ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट आज चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल खरं तर मित्र जुनं क्रिकेट आणि यस
तिसरे पंच. गोलंदाज तयार. चांगला चेंडू. यावेळी बॉल बॅट्समन एकाच बाजूला, परंतु ते जोपर्यंत बॉल उचलून फेक करेल तोपर्यंत पुन्हा क्रीज मध्ये आलेत. डॉट चेंडू पुन्हा येतो. या ओव्हरमध्ये चांगलं षटक फेकलं जातं चिंतामणच्या माध्यमातून. 2 चेंडू त्यांनी आतापर्यंत फेकलेत. सटीक लेंथ लाईन गोलंदाजी करत असताना दोन्ही चेंडू डॉट आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 चेंडू फेकले आणि फक्त 0 धावा. क्लायमेट चांगलं आहे, ग्राउंड खूप सुंदर आहे, खेळपट्टी चांगली आहे आणि स्पर्धा स्टँडर्ड क्वालिटीची आहे. त्यामुळे 3 दिवस तुम्हाला बघा. तिसरे पंच या ठिकाणी त्यामुळे डोंबिवली असोसिएशन असल्यामुळे ही पूर्ण व्हिडिओ काढून डोंबिवली असोसिएशनला पाठवली जाईल. लक्ष असू दे या षटकाची. चांगला चेंडू. पुन्हा बॉल फेकलाय. वाईट थ्रो. डोक्यापेक्षा जास्त उंचीला. डॉट चेंडूची समाप्ती. 3 चेंडू आतापर्यंत डॉट फेकलेत. सुरुवात बघा ना कशी झाली. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आणि आता तिसऱ्या ओव्हरमध्ये 3 चेंडू 0 धावा. मॅच मध्ये कमबॅक टीम अंतारली संघाचं. अंतारली विरुद्ध जुनी डोंबिवली, 2 संघ एकमेका विरुद्ध असताना ही 40+ क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळते. यावेळेस मिस टायमिंग. फलंदाज बाद. विकेट नंबर 3. मैदान सोडावं लागतंय महेशला आणि एकूण 3 धक्के लागले. धावसंख्या 31. सुंदर संगीत, दादांचं गुणगान गाणारं संगीत आहे. आज नक्कीच आपण या स्पर्धेतला पहिला दिवस पाहतोय. बघा 3 षटक झाल्यानंतर एक कोलीगीत होणार आहे. डीजे आपण देखील रेडी राहा. चाल स्पोर्ट्स सायकल. बहुशा आपण अनेक स्पर्धा पाहिल्या परंतु सायकल्स एवढ्या मोठे कुठे पाहायला भेटत नाही. मागून आपण खरं तर पाहिलं. पुन्हा चांगला चेंडू. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट चालला मिड विकेटला. बॉल जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट चांगली, परंतु चिंतामणचं कौतुक केलं पाहिजे. या षटकामध्ये 4 चेंडू फेकलेत त्यानं, फक्त धावा दिलेत ते आतापर्यंत. 5 चेंडू 2 धावा आणि 1 गडी बाद. अशा प्रकारे त्याचं तिसरं षटक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 20 धावा आल्या, धावांची लयलूट झाली. दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडंसं कमबॅक पाहायला मिळालं आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये पूर्णपणे कमबॅक केलाय. बॉल चांगलाय, फटकाही चांगलाय. ऑन साईडला लॉंग रन रिजन मध्ये 1 बाउन्स ओव्हर दी लाईन, 4 रन आणि येतोय अंतिम चेंडूवरती चौकार. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकामध्ये धावसंख्या 37 रन. चला एखादं कोलिगेट 30 आहे. विजय शेठ पाटील ते उपस्थित असतील. विजय शेठ पाटील आहेत का पुढे? मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत. विजयदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मानित केला जाईल. तो बघा आज साक्षी एंटरप्राइजेसचे सर्व
सतीशदादा म्हात्रे यांनी एक आगली वेगळी संकल्पना खऱ्या अर्थाने अंमलात आणलेली आहे. अनेक ठिकाणी आपण शाल श्रीफळ देऊन मान्यवरांचा सन्मान करतो आणि निश्चित स्वरूपात त्याहून अधिक जर सन्मान असेल ना, शारीरिक दृष्ट्या मनुष्य उबदार राहण्याकरिता आज कालाची खऱ्या अर्थाने गरज आहे. इथे गरम पाण्याची बाटली अर्थात शारीरिकदृष्ट्या उबदार राहण्यासाठी आपल्याला आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून इथे दिली जाईल. आणि सतीशदादा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्याकरिता साक्षी स्टार सर्व्हिसचे सर्व तुम्ही जे प्रतिनिधी आहात त्याने अतिशय चांगल्या प्रकारे खऱ्या अर्थाने संकल्पना राबवलेली आहे. शाल आणि श्रीफळ जर दिला तरी एखादी व्यक्ती निश्चित स्वरूपात स्टेजवर ठेवून घरी जात असते. या मात्र 2 षटका आम्ही प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो. मान्यवरांना एका कार्यक्रमासाठी घरी गरजेवर कार्यक्रमासाठी वेळेवर जाणं गरजेचं आहे. तत्पूर्वी नारायण म्हात्रे साहेबांचा यथोचित सन्मान विजयदादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आणि त्यानंतर सत्कार झाल्यानंतर मान्यवरांना नम्र विनंती आहे, साक्षी स्टारच्या वतीने सर्वांची स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्नेह भोजनाचा आस्वाद घ्यायचा सर्वांनी. तर गरम पाण्याची बॉटल शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आदरणीय विजयदादांच्या शुभ हस्ते नारायण म्हात्रे साहेबांचा यथोचित सन्मानित केले जात आहे. आणि यानंतरचा सन्मान असेल रतन शेठ पाटील धरणा. रतन शेठ येथे उपस्थित सन्मान्य रमेश शेठ म्हात्रे इनामपुरी. रमेश शेठ म्हात्रे इनामपुरी आणि रतन शेठ म्हात्रे आपण यावं आपला सन्मानित केला जाईल. साक्षी स्टारच्या वतीने निश्चित स्वरूपात रतन शेठ म्हात्रे साहेब आदरणीय नारायण म्हात्रे यांचे ते बंधू आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान विजयदादांच्या शुभ हस्ते. गरम बॉटल उबदार राहण्यासाठी शारीरिकदृष्ट्या याचा वापर मात्र आपल्याला करता येणार आहे. यानंतरचा सन्मान असेल मदन म्हात्रे. मदन शेठ या आपला सन्मानित केला जाईल. सन्मानीय अभिमन्यू म्हात्रे. अभिमन्यू म्हात्रे यांचा सन्मानित केला जाईल. सामना स्टार असेल. मदन म्हात्रे आपण यावं आपला सन्मानित केला जाईल. सन्मानीय भरत शेठ म्हात्रे. भरत शेठ या आपला सन्मानित केला जाईल. इथे मान्यवरांचा यथोचित सन्मानित केला जात आहे. गरम पाण्याची बॉटल स्टेनलेस बॉटल हॉट निश्चित स्वरूपात अर्थात गरम पाण्याची बॉटल देऊन त्यांचा सन्मानित केला जात आहे. त्यानंतर भरत शेठ म्हात्रे साहेबांचा यथोचित सन्मान साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडचे जे प्रतिनिधी आहेत विजयदादा पाटील यांच्या शुभ हस्ते इथे केलं गेलेलं आहे. निश्चित स्वरूपात मग आमचे सतीश शेठ असतील, संजय दादा तुमचं खऱ्या अर्थाने आम्ही आभार व्यक्त करू. चांगली संकल्पना आहे. आणि गजानन शेठ पाटील या दादा आपला सन्मानित केला जाईल. समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा ज्या व्यक्तिमत्वाने सातत्याने जोपासण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो आम्ही दिलगिरी व्यक्त केलेली आहे, परंतु सामना स्टार्ट असेल कारण सामना सुरू असताना आम्ही सन्मान करणार नाही आहेत. परंतु आता मान्यवरांना एका कार्यक्रमासाठी जाणं वेळेवर गरजेचं आहे. गजानन शेठ यांचा सन्मानित केला जात आहे. यानंतर जगन शेठ म्हात्रे आपण यावं आपला सन्मानित केला जाईल. जगन शेठ या आपला सन्मानित केला जाईल. आणि अनंत दादा म्हात्रे आपण आपला सन्मानित केला जाईल. आम्हाला ऑर्गनायझर कमिटीने सांगितलेलं आहे की मान्यवरांचा सन्मान करा. त्यांना गावामध्ये एका सामाजिक कार्यक्रमामध्ये वेळेवर जायचे आहे. सर्वांचा यथोचित सन्मान आमचे विजयदादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. साऊंड सिस्टीमचं कौतुक करावं लागेल. आवाज आता त्यांनी वाढवण्याचा प्रयत्न करतील. तर यानंतर नवनाथ म्हात्रे या आपला यथोचित सन्मानित केला जाईल. यानंतर आदरणीय श्री सुभाष सालुंके या मेवणे परिवार सतीदादांचे. तर सन्माननीय नामदेवदादा पोटजी नामदेव शेठ जे समाजसेवक आहे त्यांचाही इथे गरम पाण्याची बॉटल अर्थात स्टेनलेस हॉट बॉटल देऊन त्यांचा इथे सन्मान केला जाईल. सर्वांना आनंद वाटला. सतीदादा आम्ही अनेक स्पर्धेमध्ये जात असतो परंतु एक आगली वेगळी संकल्पना आज तुमच्या साक्षी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून बघायला मिळतो. सन्मान्य मधुकर मधुकर या पण दादा आपला सन्मानित केला जाईल. मधुकर वावेकर यांचा सन्मानित केला जाईल. श्यामकांत तांबोली मामा या आपला दादा सन्मानित केला जाणार आहे. विजयदादा पाटील आमचे विजय शेठ आहेत. साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडचे ते प्रतिनिधी आहेत. सतीश दादांचे खास संजय दादांचे खास ते निकटवर्ती आहेत. आणि अनंत पोरजी या अनंत दादा आपला सन्मानित केला जाईल. अनंत पोरजी शांततेचे प्रतीक
धानसर शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व आणि निश्चित स्वरूपात त्यांचा हेतूचे सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने ते केलं जात आहे. सन्माननीय बलिराम घरत माजी सरपंच धानसर, बलिरामदादा घरत एकेकालचे ती लेजंड क्रिकेटर निश्चित स्वरूपात आजही 40+ प्रतिनिधित्व करतात आणि त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जाईल. सन्माननीय नरेश पोडजी, नरेश दादा या, नरेश दादांचं कौतुक करावं लागेल. 4 षटक 46 धावा झाल्यात. 4 षटक 46. नरेश दादा नेहमी स्नेलच्या नावाने अनेक स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान असतो. नरेश दादा या, आपला यथोचित सन्मान सतीदादांचा घरात आणि आज उल्लेख आम्ही सर्व नाईट स्पर्धेमध्ये करणार. दादा चांगली संकल्पना आहे. वलपती नाईट असेल, तिकडे आमची तोंडरे नाईट आहे, योगेश आहे, बाबूशा आहे, साईराज आहे, जिथे तिथे जाऊ तिथे हा उल्लेख निश्चित स्वरूपात करू. बघा शाल आणि श्रीफल काय इथे दिलं गेलं नाहीये. कधी कधी शाल दिली जातो आणि त्याचा वापर निश्चित स्वरूपात चुकीच्या पद्धतीने सुद्धा केला जातो. चला सामन्याकडे बोलणार आहोत आपण. थँक्यू सो मच. 5व्या षटकाला सुरुवात झाली आणि मैदानावरती धावा झाल्यात. त्या टोटल धावसंख्या आपण पाहिली 46 अर्थात 46 रन्स ऑन अ बोर्ड. खरं तर 3 खेळाडू बाद झालेत. मैदानावरती बॅटिंग करत असताना जुनी डोंबिवली विरुद्ध तुम्ही पाहतात अंतारली, जे डोंबिवली मधले 40+ संघ एकमेकाविरुद्ध खेळतात. बॉल चांगल्या समोर खेळतात. ऑन साईडला स्क्रीनच्या जवळ अगदी धन 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 करत चाललाय. सीमारेखा बाहेर 4 रन. बघता बघता पुन्हा होईल नवी मुंबई विमानतळ. मोठागाव संघ आणि उत्तर शिव 40+ संघ दोन्ही संघाला इन्व्हाइट करेल की आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहावं लागेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, या गोष्टीची नोंद घ्या. आई काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज फॉर द टॉस. आइए दोनों कप्तान, अगला मुकाबला बिग पार्ट है. यावेळीचा चेंडू पडल्यानंतर मात्र फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. योगेश खऱ्या अर्थाने शाल आणि श्रीफलचा वापर इथे का केला गेला नाही. एक चांगली संकल्पना आहे. शाल दिल्यानंतर कोणतरी कुठे कचऱ्यामध्ये ते घेऊन कुठेतरी फेकले जाते किंवा एक निश्चित स्वरूपात म्हणून त्याचा वापर इथे केला नाही. आणि नारळाचा जर विषय घेतला तर नॉनव्हेज भोजनामध्ये खऱ्या अर्थाने त्याचा जास्तीत जास्त वापर केला जातो. आणि संकल्पना सतीश दादाने एक आगली वेगळी संकल्पना वापरली की शारीरिकदृष्ट्या माणसाला एक शारीरिक उबदार शारीरिक खऱ्या अर्थाने शरीर सातत्याने राहावं याकरता निश्चित स्वरूपात गरम बॉटलची जी व्यवस्था त्यांच्या माध्यमातून सत्काराच्या पूर्वी खऱ्या अर्थाने करत असताना त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. नक्की महागुरु, अगदी चांगली संकल्पना. खास म्हणजे समालोचकांसाठी तर सगळ्यात महत्वाची आहे. सध्या गरम पाण्याची व्यवस्था प्रत्येकाला गरज आहे. डे नाईट सध्या स्पर्धा सुरू आहेत आणि अनेक ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्या, परंतु पहिली अशी संकल्पना साक्षी स्टार चषकामध्ये सत्यदादांचं कौतुक केलं पाहिजे. पुन्हा एकदा निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थाने योगेश शाल आपण काय इथे दिली गेली नाहीये त्याचं कारण आहे मान्यवरांना त्याची माहिती बाबा की ती कुठेतरी कचऱ्यामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी आपण फेकून देतो आणि तसे होऊ नये त्याकरता ही वेगळी संकल्पना आहे. यावेळीचा चेंडू पडल्यानंतर मात्र या ठिकाणी डीप राहिला. फलंदाजाला बीट करत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. चला उत्तर शिव 40+ आणि मोठागाव 40+ संघ पुन्हा एकदा आपल्याला सूचित करण्यात येतं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. जर आपण उपस्थित नसाल तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. दोन संघ या पुन्हा एकदा आपण कॉल करूया. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे विकेट पडली आहे. ओव्हर समाप्त. 5 षटकांचा देखील खेळ समाप्त झाला आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम जुनी डोंबिवलीनं 51 धावा केल्यात. 52 धावेचं टार्गेट मैदानावरती असेल. चला कोलगीत. तर निश्चित स्वरूपात गजानन शेठ आहेत, रतन शेठ. आज चांगली संकल्पना खऱ्या अर्थाने म्हात्रे परिवाराच्या माध्यमातून सर्वांच्या हातामध्ये बघा गरम पाण्याची बॉटल, शारीरिकदृष्ट्या शरीर उबदार राहावं याकरता ही संकल्पना साक्षी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून राबवण्यात आलेली आहे. आणि शाल आणि श्रीफलचा वापर मात्र इथे का केला गेला नाही संकेत गोंधळी. त्याचं कारण आहे
शाल घेतल्यानंतर आपण ती कुठेतरी स्टेजच्या बाजूला फेकून देतो किंवा स्टेजवर घरी घेऊन जात नाहीये आणि कुठेतरी ती कचऱ्यामध्ये जातो खऱ्या अर्थाने. आणि त्यानंतर श्रीफळ जर आपण घेतलं तर कुठेतरी नॉनव्हेज भोजनामध्ये त्याचा वापर केला जातो. आणि ही संकल्पना अबाधित राहू नये याकरता साक्षी स्टारचे सर्वेसर्वा सतीश शेठ मात्रे साहेब असतील, आमचे विजयदादा पाटील, संजय शेठ म्हात्रे, समीर मडवी आणि त्याचबरोबर निलेश भोईर यांनी एक आगली वेगळी संकल्पना राबवली की इथे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त कालाची गरज आहे आणि त्याकरता गरम पाण्याची बॉटल त्यांच्या माध्यमातून ते दिली जातो. नाणेफेक इथे केली जाईल. उत्तर शिव 40+ विपक्ष मोठेगाव 40+. या दोन्ही संघाच्या संघनायकांनी उत्तर शिव आणि मोठेगाव. तर प्रकाश दादा आता इथं सुभाष सालुंके दादा या आपल्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होईल. हा नाणेफेक इथे संपन्न होईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष शक्ती पाटील या शक्ती दादा दोन्ही क्रिकेट संघ उत्तर शिव तर एका बाजूला मोठेगाव. सामना 5 षटकांचा असणार आहे. हेड अँड टेल नाण्याची दर्शनीय बाजू आहे. या दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. बघा हेड नाणेफेकीचा कौल मोठेगाव क्रिकेट संघाच्या बाजूने. दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. आज प्रथमच आपण इथे पाहतो साक्षी स्टार क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी यांच्या संयुक्त विद्यमानाने खऱ्या अर्थाने आपल्याला साक्षी स्टार चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. मैदानात आल्यानंतर या स्पर्धेबद्दल आपल्या मनामध्ये काय विचार झाले? खूपच सुंदर आयोजन नियोजन वाटलंय. येता क्षणी अगदी मन प्रसन्न झालंय. एकंदरीत अनेक ठिकाणी आपण पाहत असतो रेग्युलर संघांना खऱ्या अर्थाने प्राधान्य दिले जातो, एक स्टारला संधी, परंतु जुने आपण खऱ्या अर्थाने अनुभवी खेळाडूंचा तुमचा एक खूप मोठा भरणा आहे. हे गाढा अभ्यास आहे आपल्याकडे. आणि 40+ खऱ्या अर्थाने पहिल्याच दिवशी मग आमचे सतीश शेठ म्हात्रे साहेब असतील, संजय शेठ म्हात्रे असतील, समीरदादा मडबे असतील, विजय शेठ पाटील यांनी जी 40+ला एक दिवस आरक्षित खऱ्या अर्थाने एक दिवस पहिल्याच दिवशी तुम्हाला संधी देण्यात आली. निश्चित स्वरूपात याबद्दल ही संकल्पना आहे त्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? मी त्यांचं पहिल्यांदा खूप आभार मान्य करतोय आणि खूप सुंदर संकल्पना ही साकार केली आहे. कारण की हे जे लो गटातील टीम्स आहेत त्यांची मॅचेस या फार कमी प्रमाणात भरवल्या जातात. तरी एकंदरीत नाणेफेकीचा उजवा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला निर्णय कोणता असणार आहे? मी आता फिल्डिंग घेतोय. हा शतरक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे. शक्तीदादांकडे बोलूया. शक्तीदादा नाणेफेक तुमच्या विरोधात गेलेली आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता कोणता निर्णय स्वीकारला असता? तर आम्ही फिल्डिंग करायचा निर्णय घेतला. हा आता मात्र नाणेफेक तुम्ही गमावली. प्रथमतः तुम्हाला फलंदाजी करायची आहे. 5 षटकांचा सामना असेल. 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा तुमचा मानस असेल? आम्ही बहुतेक 50 ते 55 धावा किंवा 60 धावा हायेस्ट तेवढा करायचा प्रयत्न करू. कारण की मोठागाव संघ हा बलाढ्य संघ आहे आणि आम्ही पहिल्यांदा साक्षी स्टारमध्ये पहिल्यांदा आम्ही खेळतोय, तर आम्हाला ते चान्स दिल्याबद्दल आयोजकांचा आम्ही धन्यवाद. एकंदरीत श्री गणेश क्रिकेट संघ दानसर आयोजित साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड चषक 2025 ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धेत तुम्ही घटक बनलेला आहात. काय सांगाल आयोजनाबद्दल? कसं वाटली, कशी संकल्पना वाटली आपल्याला? आणि खास करून आज इथे मान्यवरांचा जो सन्मान होतो बघा, शाल आणि श्रीफलचा वापर इथे केला जात नाहीये. कारण त्याचं कारण आहे शाल मिळाल्यानंतर कधी कधी काय होतं, कुठेतरी स्टेबलवर ठेवून जातो आपण, घरी घेऊन जात नाहीये. त्यानंतर नारळ दिल्यानंतर काय होतं, कधी कधी आपण त्याचा नॉनव्हेज भोजनामध्ये खऱ्या अर्थाने वापर करतो. ही संकल्पना खऱ्या अर्थाने अबाधित न राहता एक आगली वेगळी संकल्पना जी आमच्या माध्यम ऑर्गनायझर कमिटीने गरम पाण्याची शारीरिकदृष्ट्या मनुष्य उपजार राहावा याकरता त्याचा वापर निश्चित स्वरूपात ही संकल्पना राबवलेली आहे. कशी वाटली आपल्याला ही संकल्पना? आम्हाला खूप आवडली आणि काहीतरी नवीन आयोजन केलं आणि नवीन काहीतरी संकल्पना ते ॲड केली तर लोक पण त्याचा एक काय बोलतात चांगला वापर करतील आणि दुसरे पण टीम्स वगैरे जे आयोजन करतात ते पण हा विचार करतील. नक्की स्वरूपात खऱ्या अर्थाने दुसऱ्या ठिकाणी सुद्धा हा खऱ्या अर्थाने याचा विचार करावा. नाणेफेकीचा कौल मोठेगाव क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः शतरक्षण करणं पसंत केलेलं आहे. आणि निश्चित स्वरूपात आपण इथे उत्तर शिव क्रिकेट संघ शक्ती पाटील यांच्या संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे.
आणि स्पर्धेमध्ये बघा खेळ स्टार स्पर्धेमध्ये एकही रुपयाचं डोनेशन अथवा खऱ्या अर्थाने अर्थात देणगी इथे न घेता ही संघ खऱ्या अर्थाने एक चांगली दमदार स्पर्धा आमच्या साक्षी स्टार इंटरप्राइजेसच्या माध्यमातून आपल्या भेटीसाठी आलेली आहे. ओ टू बाबूशा. हाँ बहुत बहुत शुक्रिया महागुरु सर. जितनी भी तारीफ किया जाए शायद उतना ही कम है. बस बहुत सारे देखिए महागुरु सर आपने जिक्र किए. हमारे योगेश मणिवी सर देखिए उपाध्यक्ष उन्होंने भी बहुत अच्छी बातें जिक्र की यहाँ से. और जहाँ पर दोनों कप्तान के बीच में देखिए अभी इंटरव्यू लिया गया उन्होंने भी अच्छा जिक्र चर्चा किए. और मुझे लगता है यहाँ पर टारगेट की बात करेंगे. साई राजेश सर देखिए 52 रनों का टारगेट से अच्छे हमारे कमेंटेटर हैं साथीदार इस वक्त देखिए स्कोरिंग में बहुत अच्छा साथ निभाते हुए. यही तो बात करेंगे इस टूर्नामेंट की प्यार मोहब्बत है जहाँ पर हम एकता की मिसाइल देख सकते हैं. साई देखिए कहते ना रुतबा ऐसा बनाओ कि समंदर जैसे बनाओ. अगर शेर भी पानी पिए तो सर झुका कर पीना चाहिए. और ये सतीश दादा का रुतबा है निश्चित रूप से. जहाँ पर इस टूर्नामेंट में देखिए बात करेंगे आज डम्बोले के 8 टीम आपको दिखेंगे 40 प्लस के. मुझे तो लगता है किशोर दादा आने वाला साल भी ये टीम को आपको फिर से निश्चित रूप से सोचेंगे कि इस टूर्नामेंट में खेला जाए. योगेश मणिवी सर आपने भी जिक्र किया बहुत बढ़िया. देखिए स्पोर्ट्स साइकिल अक्सर हम साइकिल देखते हैं बहुत स्पोर्ट के लेकिन यहाँ पर देखिए खास करके गियर 20,000 प्राइज एक साइकिल. और वो स्पोर्ट्स साइकिल देखिए लकी ड्रॉ आखिरी अंतिम दिन रहेगा. यहाँ से 3 दिन का टूर्नामेंट है. और रिवर्स स्विच हिट देखिए यहाँ से खेलने गए थे. यहाँ पर थोड़ा समय के मामले में हम पीछे रह चुके हैं तो थोड़ा मुकाबला को स्पीड अप करना होगा. प्रदीप सिंडे सर देखिए हम देख सकते हैं विशाल पाटिल सर और सुनील टांडिल सर देखिए हमारे 3 अंपायर आज दिखेंगे. सही बात महागुरु बताइए यहाँ पर डे नाइट अंपायर लीजिए कमेंटेटर लीजिए. और जो गर्म पानी का बोतल देखिए अच्छा सुविधा. और ये वही कर सकते हैं जिनकी सोच में मोहब्बत है जिनकी सोच में प्यार हो. और गेंदबाजी में देखिए तैयार गेंदबाज है और लाजवाब अच्छा गेंद था. यहाँ पर से कांटा बदलता हुआ 52 का पीछा करना है. डोंबोली 40 प्लस के अगर मुकाबले के टूर्नामेंट की बात आती है या उनके टीम की बात आती है उनके क्रिकेट की बात आती है तो निश्चित रूप से अर्जुन भाई अध्यक्ष है इन्हें श्रेय में क्रेडिट देना चाहूँगा. जिस तरह से देखिए डोंबोली में बहुत सारा 40 प्लस मैच खेला जाता है और आज देखिए पूरी महाराष्ट्र में 40 प्लस का आज अर्जुन भाई भी दिखेंगे निश्चित रूप से. बहुत देखिए हमारे लेजेंड कहीं दिखेंगे अगले मैच में भी मजा खूब आएगा. आज योगेश मणिवी सर हर दिन हम रेगुलर से लेकिन कभी कभी देखिए लेजेंड के साथ जुड़ना मजा कुछ अलग रहता है. पहला ओवर का खेल समाप्त है. पहला ओवर की समाप्ति के साथ साथ है टीम का स्कोर बात करेंगे 6 रन. तो चलिए थोड़ा फील्डिंग तुरंत लगाइए हम समझ सकते हैं लेजेंड है क्योंकि जहाँ 5 ओवर का मैच है तो समय के मामले में देखिए हम बहुत पीछे रह गए निश्चित रूप से. जहाँ पर 7 मैच कव्हर करना है तो इथे दानसर गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय राघव पोरजी साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. व्यासपीठावर आपण यावं. साक्षी स्टार इंटरप्राइजेसच्या वतीने आपलं स्वागत आहे. हेलो. जहाँ पर पहला ओवर का खेल कंप्लीट होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए 6 रन बना है. बहुत बढ़िया देखिए हम देख सकते हैं साक्षी स्टार सर्विस प्राइवेट लिमिटेड इनामपुरी ट्रॉफी देखिए 2025 और 2022 जय गणेश सर क्रिकेट संघ धानसर देखिए हम देख सकते हैं हमारे खास करके किशोर दादापुर जी देखिए अद्भुत मेहनत है साई पूरी टीम से लेकर से 1 मैन शो देखिए यहाँ पर कैलाश दादा हमें पता है निश्चित रूप से क्योंकि टूर्नामेंट की शुरुआत से लेकर से आखिरी एंडिंग तक देखिए इनकी जिम्मेदारी पूरी तरह से और उसके साथ साथ पूरी मैनेजमेंट योगेश मणिवी सर बात करेंगे ना. संदीप दादा कुंडले देखिए हम देख सकते हैं निश्चित रूप से स्वागत है आपका भी. तो चलिए चलेंगे मैच की तरफ. चलिए यहाँ पर समय थोड़ा जा रहा है ये चीजों के ऊपर थोड़ा सा ध्यान रखना होगा. 7 मैच कवर करना है. किशोर दादा आज मैच थोड़ा पहले हुआ है और जहां पर देखिए 7 मैच कवर करना है. ये चले भाई यहाँ से नजरे हटी और दुर्घटना घटी आता हुआ 4 रन. समर्थक बंगला माड़ी फिराया गाड़ी फॉर्च्यूनर ऑडी समर्थक
माझा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई। क्या बात है, दिलदार। देखिए बगैर डोनेशन से टूर्नामेंट चलता हुआ यहाँ से, जैसे हम नावा टीम को देखते हैं योगेश मणिवी से बगैर बातचीत से मैदान में उतरना पसंद करते हैं, बगैर डोनेशन से। देखिए बात करेंगे यहाँ से, और कोई चीज की कमी नहीं। देखिए यहाँ से A1 देखिए यहाँ पर सजावट, महिमा शाह, आयोजन, डीजे, लाइव कमेंटेटर। देखिए जहाँ से बात करेंगे ट्रॉफी, देखिए यहाँ से यही तो बात बताया भाई। यहाँ पर टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचता हुआ सिंगल के 11 रन तक देखिए पहुंचता हुआ यहाँ पर से, और वापस देखिए फिर से यहाँ पर तेजी से भाग कर अभी 2 रन हुआ ना, 12 हो गए, अभी 2 रन लिया, आता 2 रन का स्कोर देखिए 13 तक पहुंचता हुआ जहां पर 52 के टारगेट से। तो अभी भी देखिए बात करेंगे 39 की जरूरत है, 39, और गेंद देखिए बहुत सारा बचा है। किशोर दादा बात करेंगे तो निश्चित रूप से यहाँ पर 5 ओवर का मैच है और 12 के देखिए करीब हम पहुंच रहे हैं, तो दिक्कत थोड़ा बनेगा। 7 मैच जहां पर कवर करना है, और 40+ का मैच थोड़ा सा स्लो भी चलता है। हमारे विश्वनाथ मस्कर साहब भी देखिए बात करेंगे, नारवेली 40+ एक अच्छे आयोजक, एक अच्छे खिलाड़ी, खेलने वाले आज है उनकी टीम, वो भी यहाँ पर मैदान पर देखेंगे, एंजॉय ले रहे हैं इस मैच को। रायगढ़ समाचार एसोसिएशन के सलाहकार भी है, उनका भी स्वागत है निश्चित रूप से। साहिब बात करेंगे ना यहाँ पर लेग पाए बल्ले से रन, क्योंकि अब टूर्नामेंट में देखिए बात करेंगे सबसे पहले मोटर बाइक है और स्पोर्ट्स साइकिल देखिए ये भी कम नहीं है भाई, उसके आसपास है जहाँ पर। तर बाबूशा खऱ्या साक्षी स्टार क्रिकेट स्पर्धा यशस्वी होण्याकरता खास करून किशोर पोरजी याचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल। आज त्यांच्यामुळे सर्व समालोचकांना सुद्धा येण्याचं भाग्य लाभलं। ओटू बाबूशा नहीं सही पता यहाँ पर महागुरु सर है, और देखिए जहां पर 1 शॉट रन देखिए अंपायर का डिसीजन आता हुआ, और जब किशोर दादा से मेरा निश्चित 2 दिन पहले भी जिक्र चर्चा हुआ कि भाई यहाँ पर बोले महागुरु हैं योगेश मणिवी सर साई हैं, 1 शॉट रन बताए हमने, जिक्र की, और स्कोर देखिए 16 तक पहुंचा है जहां 52 का टारगेट है, और यहाँ से 18 गेंद 36 की जरूरत है। ओके महागुरु सर। तर सन्माननीय गौरी स्पोर्ट क्रिकेट संघ नेवाली क्रिकेट संघाचे संघनायक आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाचे दमदार ऑर्गनायझर राजेश शेठ काथारा नेवाली यांच्या वतीने साक्षी स्टार इंटरप्राइजेस चषक क्रिकेट स्पर्धेला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। ओटू बाबूशा। चलिए महागुरु सर, आपके पास धन कितना है ये मायना नहीं रखता है, आपके पास मन कितनी बड़ा है ये हमें साक्षी एंटरप्राइजेस देखिए बात करेंगे सतीश दादा दिखने को मिलता हुआ, और देखिए जहाँ पर उनकी मोहब्बत प्यार बहुत सारे से देखिए शुभकामना आता हुआ। स्कोर 16 बना है, तो चलिए थोड़ा फील्ड खुला रखिए पर समय के मामले में यही बताते मैं आ रहा हूँ। 18 गेंद 36 की जरूरत है, 18 चेंडू 36 धावाची गरज आहे, 52 टारगेट होता। 5 ओवर का देखिए मैच है, और खास करके देखिए पहला मैच है साई, आज मुझे साई लगता है यहाँ पर अंतरली टीम के लिए देखिए बात करेंगे, और जूनियर डंबोले देखिए बात करेंगे जहाँ पर पहले बैटिंग चुनी, और अंतरली टीम के लिए देखते हैं ये भी टारगेट कितना आसान बनेगा कितना कठिन बनेगा। अब तीसरा ओवर गेंदबाजी के लिए आते हुए बॉलर कौन है, अमित का फिर से एक बार दूसरा स्पेल, और टीम के लिए तीसरा ओवर है। परिचय निबल लाइव देखिए बात करेंगे, पहला ओवर में 6 रन दिए थे निश्चित रूप से कृष्णा दादा मात्रे लीजिए, हमारे राजेंद्र दादा मात्रे निश्चित रूप से ओनर, जहाँ पर भावेश लीजिए आचेंगे, कैमरामैन अंकित लीजिए, अनिकेत शुभम देखिए भाग कर तेजी से देखिए यहाँ पर 1 रन कंप्लीट होता हुआ यहाँ से प्रदीप सिंधे सर बता रहे हैं, देखिए यहाँ से वाइड से रन आता 22 रन आता हुआ यहाँ से एक्स्ट्रा के रूप में देखिए यहाँ से 22 से 1 रन, और स्कोर देखिए जाकर पहुंचा 17 रन। तो अभी भी देखिए 35 की जरूरत है, 17 गेंद 35 की जरूरत है यहाँ से। फिल्म में थोड़ा सा देखिए बदलाव किया जा रहा है यहाँ पर, हमेशा देखिए रेगुलर क्रिकेट देखते हैं, और यहाँ पर देखिए 40+ क्रिकेट से अंपायर मैच किसी हालत में रुकाइए मत समझ सकते हैं, लेकिन क्योंकि समय के मामले में बहुत हम पीछे रह चुके हैं, खास करके आज फर्स्ट डेट है। और ये चलिए भाई एक छोड़ से
भाग कर गए और रन आउट नहीं किए। विकेट कीपर के हाथों से आप डायरेक्ट भाग नहीं सकते हो। अंपायर देखिए हमें कैलाश दादा पुरजी ने जानकारी दी थी। डोंबोली क्रिकेट का जो रूल नियम है वही लेकर आप खिलाड़ी से बात कीजिए और वही नियम लेकर चलिए। कोई रन नहीं यहाँ पर, बैटर भी नट आउट है यहाँ से। डायरेक्ट विकेट कीपर तक हाथों में गेंद जाता है तो आप भाग नहीं सकते हैं। अगर आपका ढाई पेड़ या बैट से कहीं से टच रहेगा या गेंद विकेट कीपर से हाथों से फिसलता है आगे आए यहाँ पर कदमों का देखिए बहुत बढ़िया इस्तेमाल, फील्डर है। ओ कैच यहाँ पर हाथों पर आया और हाथ से निकल गया भाई यहाँ से। रन आउट के लिए देखिए यहाँ पर और होते हुए बैटर रन आउट यहाँ से। रन यहाँ से बात करेंगे भाग कर एक ही रन, 2 रन कंप्लीट किए, तीसरे के लिए रन आउट होते हुए। ओट बाबूशाह। तो चलिए 19 रन बनाए। देखिए बात करेंगे यहाँ से टीम का स्कोर। अभी समीकरण की अगर बात करेंगे तो यहाँ से 15 गेंद 34 की जरूरत है पर डीजे अभी 3 गेंद बचा है। जैसे तीसरा ओवर का खेल कंप्लीट होगा ड्रिंक्स जाएगा। अग्री कोहली सॉन्ग तैयार रखिए और खास करके आज देखिए अग्री सॉन्ग नृत्य। और ये चलिए भाई यहाँ से पैर से गेंद रोका गया यहाँ पर। आवक कॅच के लिए देखिए बात करेंगे। नाही नक्कीच आयबा झेल हा सगळ्यांसाठी असेल, फक्त मामा परिवार सोडून मामाच्या फक्त मुलांना 8 जण आहेत म्हणजे यस। बघा विकास शेठ पोरजी यांच्याकडून देखील 500 रुपये आयबा झेलले आहेत, म्हणजे एका आयबा झेलला आता 2000 रुपयाचं प्राइज आहे। स्कोर झालाय स्कोरबोर्ड होती 20 दाबा। हो ये चलिए भाई बड़ा हिट देखिए यहाँ से AK-47 चरण
इनिंग्स के दौरान मचा आ गया यहाँ पर से योगेश मलवी सर है। ये देखिए बात करेंगे खास करके साक्षी स्टार सर्विस, देखिए बात करेंगे प्राइवेट लिमिटेड इनाम परेड ट्रॉफी की खासियत है जहाँ पर अग्रिकुली सॉन्ग के साथ साथ देखिए आप भी कैच पकड़िए 2000 है, सभी के लिए मौका है यहाँ से। योगेश मलवी सर देखिए बात करेंगे फुल धमाका, देखिए यहाँ से बात करेंगे और जहाँ पर पूरी एंजॉय के लिए देखिए बात करेंगे आप जहाँ पर ड्रिंक्स मैदान पर जाता है 3 ओवर का खेल, इनिंग ब्रेक होगा आपको आखिरी सॉन्ग के साथ साथ देखिए बात करेंगे खास नृत्य देखिए यहाँ पर देखने को मिलेगा। और उसके साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ पर समीकरण की बात करेंगे 32 रन बनाए, 20 की जरूरत है, 12 चेंडू 20 धावाची गरज आहे आता जिंकण्यासाठी। गोलंदाज तैयार नवीन अमित दादा गायकर देखिए बात करेंगे MS धोनी गोलोले के खास करके 40+ के देखिए ऑडिटर खिलाड़ी जिनकी तरफ से देखिए टीम दोनों टीम और उसके साथ टूर्नामेंट को देखिए शुभकामना आता हुआ। 1 शॉट रन देखिए अंपायर की तरफ से यहाँ पर सॉक सिग्नल देखिए यहाँ से आता हुआ यहाँ पर से। और जहाँ पर भाग कर कितना रन कंप्लीट किए यहाँ से, एक ही रन आएगा यहाँ पर, 2 रन 3 भाग कर गए तो 2 रन कंप्लीट आएगा। 1 शॉट रन देखिए बात करेंगे, बहुत बढ़िया यहाँ से बल्ला देखिए आपको लाइन के हल्की से अंदर आना चाहिए यहाँ से। और चलिए अंपायर आपका डिसीजन के साथ साथ तुरंत उतरे क्योंकि ये मैच देखिए 1.25 घंटा का करीब हो गया है। कल ज़्यादा अगर आज के दिन में कहूँगा थोड़ा कठिन है, देर से मुकाबला शुरू हुआ है लेकिन 7 मैच जहाँ कवर करना है। तो चलिए थोड़ा स्पीड अप देखिए यहाँ से चर्चा कीजिए लेकिन खर्चा हेलो बहुत बढ़िया देखिए अपील यहाँ पर था इसलिए कहला दादा हम बड़ी इत्मीनान से 40+ का मैच है खास करके एकदम रिलैक्स मूड में कमेंट्री कर रहे हैं क्योंकि हल्की भी अगर साउंड जाती है तो कहीं अंपायर को दिक्कत ना बने और कई खिलाड़ी को ना बने। ये देखिए ऊंचाई ली है भाई, लंबाई क्या लेकर जाएगा, ओहो क्या बढ़िया बटन विन का देखिए इस्तेमाल है, झलक 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 दिखला जा चरण भाग्याची 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 साक्षी कन्या भाग्याची जन्माला आली प्रगती झाली, जन्माला आली प्रगती झाली माझ्या सतीश दादाची भाग्याची 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 साक्षी कन्या भाग्याची। तो चलिए साक्षी एंटरप्राइज देखिए जिनकी तरफ से अगर 3 वाइड गेंद डालती है तो 1000, 3 छक्का लगता है तो 3000। क्या बात है यहाँ से विलास दादा पुरजी देखिए इनकी तरफ से भी देखिए बात करेंगे 3 छक्का लीजिए, विकेट लीजिए, चौके पर होंगे तो चलिए जो भी एक्टिंग यहाँ पर आता है इनाम ही इनाम है आपके यहाँ। मैंने यही बात बताया किशोर दादा आप नोट कर लीजिए, अगले साल भी इनकी 8 टीम आपको रखना होगा। अमित दादा गायकर देखिए 16 टीम रहेंगे, गोलुल से देखिए उन्होंने भी शुभकामनाएं। ऊंचाई लिया, क्या लंबाई लेकर जाएगा यहाँ पर, नहीं भाई यहाँ पर क्या बढ़िया कैच लेते हुए देखिए यहाँ से। कहती ना मीठा खाने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था और यहाँ से छक्का लगाने का मन था लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन
चार बांगड्यावाला वाडीवाला सतीश वाला। धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे। निश्चित रूप से आज ना वफा की जिक्र होगी ना वफा की बात होगी, आज इस टूर्नामेंट की जिक्र होगी। तर नक्कीच पहा ते लास्टचे 2 संघ राहणार आहेत आजच्या दिवसामध्ये। प्रत्येक टीमचे 2-2 प्लेयर तुम्हाला एक क्वार्टर मारूनच तुम्हाला खेळावं लागणार आहेत, म्हणजे बिलांची नागिन निघाली। क्या बात है। जो आखिरी मैच रहेगा ट्रॉफी के लिए, अगर साक्षी ट्रॉफी में आपको पहुंचना है ना, फिर एक जाम है। दोनों टीम के 2-2 प्लेयर को देखिए बात करेंगे और खूब मजा आएगा। देखिए बात करेंगे यहाँ से। आणि मॅन ऑफ द सीरीज साठी जे आपण बाईक पाहतोय ती सुपर 3 मध्ये। साई मुझे लगता है ये माइक का थोड़ा सा डीजे हमारे प्रवीण जो रेड वायर है ना उसका थोड़ा सा बाइक देखिए बात। हेलो 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 हेलो। तो चलिए बाइक का रेस की बात करेंगे। देखिए हम फर्स्ट मैच से देखिए बताते आ रहे हैं, जहां आपकी टीम टॉप 3 में पहुंच गई वहीं से बाइक का रेस खत्म। यानी जो पहला 3 मैच है ना, 3 मैच में आपको जितना रन बनाना है विकेट लेना है ले लीजिए। जैसे आपकी टीम सुपर 3 में गई वहां से देखिए कोई रन काउंटिंग नहीं किया जाएगा, कोई विकेट काउंटिंग नहीं किया जाएगा। यानी सेमीफाइनल फाइनल के लिए काउंटिंग कुछ भी नहीं है। 3 मैच देखिए बात करेंगे और विकेट के लिए देखिए बात करेंगे। जो रायगढ़ से एसोसिएशन का नियम है 5 रन हर विकेट के लिए रहेगा। यहाँ से बहुत बढ़िया देखिए, बहुत बढ़िया से 3 दिन का टूर्नामेंट जहां पर बाइक देखिए, स्पोर्ट्स साइकिल देखिए, खूब मजा आएगा। अभी सही बात करेंगे यहाँ पर थोड़ा सा अंतिम ओवर चल रहा है, 10 की जरूरत है। अभी देखिए 5 गेंद 9 की जरूरत है। और ये चलिए भाई यहाँ से गेंद को यहाँ पर से लगाते हुए यहाँ पर से, और उसके साथ साथ देखिए बात करें। ओ तो चलिए नियम ऐसा रहेगा भाई, जो मैं बताऊंगा इस मैच के बाद। मैच बहुत कुशल मोमेंट में है, 4 गेंद बचा है और जीत के लिए देखिए बात करेंगे 6 की जरूरत है। यहाँ से 4 में 6 इस बार देखिए ऑन साइड पर खेला है यहाँ से, लेकिन जब तक गेंद को रोक लिया जाता तब तक देखिए बात करेंगे पहला रन और दूसरा रन है। और इसके साथ साथ देखिए बात करेंगे साई अभी यहाँ पर नजदीक बन चुका है, 3 गेंद 4 की जरूरत है। और देखिए हमारे सत्य दादा खास करके जानकारी दे रहे हैं, जब आखिरी मैच होगा दोनों ओपनर को खास करके और पैक क्वार्टर मार के आपको अंदर जाना होगा। तो चलिए 3 गेंद बचा है और 4 की जरूरत है। वामन दादा गायकर सबसे गुजारिश करना चाहेंगे, पंडित दादा वावेकर से, वामन दादा वावेकर से। तो चलिए आइए, हमारे वीआईपी डैश में आपका स्वागत है। बहुत बढ़िया देखिए, क्योंकि बाहर भी बैठने का इंतजाम किया गया है हर स्टैंड में। नाना दादा पुरजी देखिए बात करेंगे। तीनों मान्यवर से गुजारिश करना चाहेंगे आइए हमारे वीआईपी डैश में। और ये चलिए लेट कट खेलते हुए हवा में की नहीं, यहाँ पर कैच लेते हुए यहाँ से अब कहानी में ट्विस्ट है। आने वाला 2 गेंद और 4 की जरूरत और कंपल्सरी 4 रन। सतीश म्हात्रे दिसाया साधा भोळा, भारी माणूस हाय तो भला, त्याला गणपती बाप्पा यो पावला, रायगड ठाण्यात फेमस झाला, त्याला गणपती बाप्पा यो पावला। क्या बात है साई, आखिरी मैच के लिए आप भी तैयार रहिए। कमेंटेटर को भी पेक मार के कमेंट्री करना है। सही है। सब इंतजाम किशोर दादा ने बताए। कल चर्चा हुआ, अंपायर नहीं, मुझे अंपायर को नहीं दिया जाएगा, नहीं तो अंपायर ने वाइट को नो किया। चलिए हमारे अध्यक्ष देखिए डोंबोली टेनिस क्रिकेट के महागुरु सर अर्जुन भाई इस वक्त देखिए तशरीफ रखते हुए उनके साथ है। देखते हैं उनके ऊपर एक और कमेटी देखिए यहाँ से अर्जुन भाई का सॉन्ग। निश्चित रूप से हमारे डीजे थोड़ा सा
तैयार रखिए। यहाँ पर मैच भी देखिए बहुत मजा है। यहाँ से 2 गेंद देखिए, यहाँ से 4 की जरूरत है। सही, ये टूर्नामेंट को बहुत लंबी समय तक याद किया जाएगा और काफी टूर्नामेंट में जिक्र चर्चा होगा। अर्जुन भाई देखिए इस वक्त खास डंबोली टेनिस क्रिकेट के देखिए 40+ के अध्यक्ष हैं और भाई आज मैदान में भी दिखेंगे। और उससे पहले देखिए यहाँ पर तस्वीर रखते हुए यहाँ से महागुरु तो चलिए 1.5 घंटे के आसपास निश्चित रूप से योगेश मडवी सर पिच बहुत समय चाह रहे हैं जहां पर हमें 7 मैच कवर करना कठिन है, लेकिन इस 2 गेंद के पर 4 रनों की जरूरत थी। यहां से देखिए गेंद को रोका गया, लेकिन तब तक देखिए दोनों बैटर ने शायद 3 रन कंप्लीट किया है। अब 1 गेंद 1 की जरूरत है। तर इथे मान्यवरांचं आगमन होत आहे। आज ज्यांचा संघ 40+ काटे क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे ते ठाणे ग्रामीण 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, काटाई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अर्जुनभाई पाटील साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं इथे आगमन झालेलं आहे। स्पर्धेचे आमचे दमदार शिल्पकार साक्षी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा सतीश शेठ म्हात्रे, संजय शेठ म्हात्रे, विजय शेठ पाटील, समीर दादा मडवी आणि निलेश शेठ भोईर यांच्या वतीने अर्जुनभाई पाटील साहेब आपलं आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचं स्वागत आहे। 1 गेंद 1 की जरूरत है। यहाँ पर 1 चेंडू 1 दावाची गरज है। ओके महागुरु, तो चलिए इस वक्त देखिए हम देख सकते हैं हमारे अर्जुन भाई देखिए यहाँ पर 40+ डंबोली के अध्यक्ष हैं और उसके साथ साथ देखिए बात करेंगे नेक दिल दरिया दिल देखिए बात करेंगे हमारे सतीश दादा यहाँ पर जिन्होंने इस टूर्नामेंट में देखिए बात करेंगे मोहब्बत की बारिश की है। जहाँ पर इस वक्त देखिए 1 गेंद 1 की जरूरत है। यहाँ पर टीम भी आपको देखेंगे, अर्जुन भाई भी मैदान के अंदर देखेंगे। इस बार देखिए हमारे वीआईपी डाइस में तस्वीर रखते हुए भाई को जानकारी देना चाहेंगे ये जो मुकाबला चल रहा है अंतरली टीम को देखिए 1 गेंद पर 1 की जरूरत है और जहाँ पर कंपल्सरी देखिए आपको रन बनाना है। एक बार जोरदार ताली। अंतिम गेंद, ओ ये चलिए भाई यहाँ से वाइड गेंद है। अंपायर कॉल यहाँ से, लेकिन विकेट कीपर थोड़ा सा सहमत नहीं थे यहाँ से। तो चलिए इसके साथ साथ देखिए मैच फिनिश। यहाँ पर मैच जीतते हुए यहाँ पर हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक चेक, हेलो चेक, हेलो चेक, हेलो। तो चलिए दोनों टीम देखिए सेकंड करके लाइनअप करके आपको गुजरना होगा। थँक्स बाबूशा। आता जी लढत झाली या लढतीमध्ये जुनी डोंबिवली क्रिकेट संघाने अंतरली क्रिकेट संघावर मात करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांचा आम्ही जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसार आणि साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो। लाईनअप करायचे बघा, हस्तांदोलन करायचे आहे। स्पर्धेची नियमावली आहे, स्पर्धा नामांकित आहे आणि या स्पर्धेची संकल्पना आगली वेगळी आहे। आज 3 दिवस लागोपाठ आमच्या साक्षी एंटरप्राइजेसच्या वतीने सर्व प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, मान्यवर असतील, सर्वांची स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। संत वचनाप्रमाणे अन्नदाता सदा सुखी आणि एखादा संघ पराभूत झाला तरी आम्हाला आमची त्यांना सतीदादा इथे आम्हाला तुम्हाला एक विनंती करतात की आपणा सर्वांची स्नेहभोजनाची व्यवस्था आमच्या स्टेजच्या पाठीमागे करण्यात आलेली आहे। आज स्पेशलिस्ट नॉनव्हेज असणार आहे, तर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा। समाज कार्याला सोडत नाही, एकच भाई आमचा अर्जुन भाई, समाज कार्याला तोडत नाही, एकच भाई आमचा अर्जुन भाई, समाज कार्याला तोडत नाही, कामी करतोय इशाऱ्यावर, भाई हा एक नंबर नाव गजराईगड ठाण्यावर, थँक्स डीजे मास्टर। एक नंबर नाव गजराईगड इथे लगेच इथे शतरक्षक